जाऊया मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच एक हाफ क्लिअर करतोय, त्या अनुषंगाने ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिला बॉल अभय करता पहिला बॉल होता. पहिलाच बॉल वरती सिंगलने खातं उघडलं जातंय. दुसरीचा प्रयत्न होता परंतु एकच धावसंख्येवरती समाधान व्हावं लागेल. चार ओव्हरचा मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. आतापर्यंत 2 बॉल 1 धाव. आराध्य 11 वागरालपाडा संघाचा बॉलिंग अटॅक नेहमीच चांगला राहिलाय. पुढचा बॉल शरीराचा संपर्क जाणवतोय या बॉल वरती आणि तेच पाहिलं गेलं तर लेग बाईटची 1 धाव येईल. एका धावेने धावपळक 2. यावेळी लॉफ्ट करायचं होतं. चेंडू बराच काळ हवेत राहिलाय आणि बघा वाऱ्याच्या झोतावरती हा झेल काय अंदाजा घेतलाय पियुषने. असं वाटलं की शेप शॉट असेल परंतु वारा इतका आहे की बॉलनी लगेच टर्न अँड ट्विस्ट घेतलाय. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. थँक्यू डिजन आर के मोरवा टीम. खऱ्या अर्थाने वारा इतका आहे की कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. उमेश वाघ आणि चेतन दादा आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. मागील वर्षी ही स्पर्धा उमेश वाघने देखील गाजवली होती. काय बॅटिंग केली होती. खूप लेट आले होते परंतु चांगला बॉलिंग अटॅक राहिला नाही आणि पांडू संघाने सुरुवातीपासून तो मॅच बनवला. 6 बॉल 12चा मॅच. सचिनने षटकार ठोकला. सचिनची इच्छा होती की आतिशला 1 रन द्यावं पण आतिशने टीमच्या हिताकरता ते 2 धावा घेतल्या आणि नंतर मॅच फिनिश केला सचिनने. तन्नू आलाय. बॅकफुट पंच कव्हर पॉइंटच्या वरून खेळलाय. डीप कव्हरला चेंडू निघून चाललाय. जाईल की नाही प्रश्न. 2 धावा सध्या कंप्लीट. काय वारा आहे. माईक वरती देखील तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल. वाहता वारा आहे आणि एखाद्या गोलंदाजाला या ग्राउंड वरती या स्पर्धेत जर 6 षटकार लागल्या तर त्यांनी नक्कीच निराश होता कामा नये कारण की त्या प्रकारचा वाहता वारा आहे. धावा झाल्यात 4. चेंडू टाकून झालेत 5. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. काय एक गोष्ट म्हणू शकतो की दर्शनचा फिटनेस अप्रतिम आहे. चांगला फिटनेस मेंटेन केलाय. पियुष भोईर बॉलिंग मार्क वरती आलाय. 6 रन. आराध्य 11 वागरालपाडा जर 40-50 प्लस धावा केल्या तर चांगला बॉलिंग अटॅक या संघाकडे आहे म्हणून त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. विशाल आहे षटकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू. एकदा का बॅट लागली तर हवेत चेंडू नक्कीच पाहायला मिळतील असा हा बॅटर. थोडा स्लो थोडा शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. हाफ ट्रॅकर चेंडूला व्यवस्थित फटका खेळू शकले नाही परंतु तन्नूचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावपळक 8च्या घरात. डिका स्पोर्ट लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण कव्हर करतो. यूट्यूब लाईव्ह डिका स्पोर्ट. क्लिअरिटी का बिग बॉस. पाहिलं निहाळलं आणि या चेंडूला सोडून दिले. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावपळक 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत वाऱ्याचा झोत अप्रतिमरित्या पाहायला मिळते. प्रत्येकाला बेनिफिट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 40 वर्षाची परंपरा जोपासताना
एकविरा क्रिकेट क्लब जुना संघ आहे आणि जबरदस्त आयोजन नियोजन दरवर्षी. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. क्वेश्चन मार्क आहे. बॅटरला समजलंच नाही की बॉल गेलाय कुठे. अजूनही उलकावणी दिली जाते विशालच्या माध्यमातून. लेग बाईटची एक धाव. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येईल. एका धावेने धावफलक पुढे आले 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत चेंडूचा विचार केला या षटकामध्ये तर 3 चेंडू फेकून झाल्यात. 10 धावा. काल गुलशन बोईरचा जलवा पाहिला. विराटन या ठिकाणी त्याने 50 धावा कंप्लीट केल्या. हाफ सेंचुरी पाहिली सपाल्या पट्ट्यामध्ये. आज तो या स्पर्धेमध्ये सध्या तरी प्लेइंग 11 मध्ये नाही आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जोराने फोर्स करण्याचा इरादा चाललाय तन्नूचा. एक धाव कंप्लीट. कुमार थोडस फिल्डिंग करत असताना चेंडू पकडेपर्यंत या 2 धावा येतील. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आले. टोटल धावसंख्या आहे 12 धावा या फलकावरती लगावल्या. 4 बॉल 12. आराध्य एलन वागरालपाडा पहिला मॅच 35 धावा जिंकण्याकरता होता आणि आराम के साथ. पहिला मॅच थोडा टफ झाला होता परंतु आरामात जिंकला वागरालपाडा संघ. यावेळी बॅटची एज पाठीमागच्या दिशेने थोडस आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र निघून जाईल की नाही प्रश्नचिन्ह. 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक वेगाने पुढे येईल. 14च्या घरामध्ये बॉल फेकून झाले. 5 धावा आहेत. 14. 5 बॉल अंपायर. चला 4च बॉल झाले. बघतो लक्ष आहे की नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाचं देखील लक्ष असणं गरजेचं आहे. 4 बॉल. हाफ टाकर चेंडूला खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू आलाय समोरच्या दिशेने. करण त्या ठिकाणी मात्र डाय मारण्याचा इरादा होता. आज प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये संधी आहे. डाय तुम्ही मारू शकता. पाच बॉल 16 धावा. काहीकांचा वेगळा फायदा उचलण्याचा प्रयत्न चालू आहे. लकी ड्रॉ कुपन रविवारच्या दिवशी आहे. रविवारी मात्र यायला विसरू नका. आज देखील या. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफी मालिकावीरला बायसिकल आहे. यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू आला. पाहिलं आडव्या बॅटचा वापर. चेंडू करते हवाई सफर. येतं लॉंगेस्ट सिक्सर. 2 ओव्हरची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा आहे. टोटल धावसंख्या 22 धावा. ओव्हर 22 धावा. 11चा रन रेट सध्या मेंटेन केलाय आणि चांगली बॅटिंग आता तन्नू आणि त्याच्या अपोजिट त्याचा पार्टनर विशाल. रवींद्र भोईर. रवी आलाय बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 3. रवीचा पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती पहिला वार. चेंडू सीमारेषी पार आणि पहिल्याच बॉल वरती केलंय रवीचं स्वागत. षटकार.
थँक्यू. धावा 28 झाल्या. तर रवीच्या पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय विशाल या बॅटरने. षटकार देखील विशालच होता. इतका मोठा षटकार या मॅच मध्ये आपण पाहिला विशालच्या नावावर. पुढचा बॉल रवी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. घुटना टेकून आता मात्र स्लॉग हिट केलाय. पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. What a shot. काय फटका केलाय. लॉफ्टेड स्लॉग हिट, दर्जेदार षटकार. धावफलक 34. तिसरा बॉल देखील थोडासा चेंजअप पेस होता, व्हेरिएशन होता. एक धाव कंप्लीट. जय येतोय चेंडूच्या मागे. एकाच धाव संख्येवरती समाधान. सध्या ऍक्युरेट फेकी येते. एक या धाव संख्येने धावफलक वेगाने पुढे आले. 35 या धाव संख्येवरती. 3 बॉल 35. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धा आपण बघतोय. भव्य दिव्य ही स्पर्धा. स्लोवर वन चेंडूला पिक केले आणि व्यवस्थित पाठवून दिले. तन्नूने देखील शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि किडेक येतोय. एकविरा चषक षटकार बेगेट. विशालनी षटकार ठोकला तर तन्नू का थांबेल. तन्नूने देखील दाखवले हम भी किसी से कम नहीं. 41 धावा. हो, यावेळी पहिला हा बॉल ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल थोडा आतमध्ये होता आणि तेच पाहिला गेला की डॉट बॉल येतोय. अंतिम बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. 41 धावा या फलकावरती लगावल्यात. चांगली बॅटिंग होते. काय वाऱ्याचा झोत आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. बॉटम हँडचा व्यवस्थित वापर झाला नाही. पॉवर कमी पडले आणि इथे मात्र सचिन भोईरने हा झेल टिपलाय. संपलाय तन्नूचा खेळ. 3 ओव्हर 41 धावा 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना आराध्य 11 वाघरालपाडा टीम. तीन ओव्हर आणि फलकावरती धावा 41 धावा. म्हणजे शेवटच्या बॉल वरती विकेट प्राप्त झाला. शेवटच्या 2 बॉल वरती जर पहिला धावा आल्या नाही. रवी चांगली बॉलिंग केली. सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये 3 षटकार आले. 19 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर केलेला कमबॅक काही सांगून जातो या मॅच मध्ये. विशालकडे स्ट्राईक आहे. सचिन भोईर बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिला बॉल सचिनचा देखील आणि पहिल्या बॉल वरती चेंडूला उडवलंय. हवाई सफर, लॉंगेस्ट, ह्यूज इट, सिक्सर. ISPL मध्ये 9वा आहे आणि इथे जर 9वा असतं तर या षटकाराला दिला असता. 6 धावेने धावफलक 47.
भौमिकने जर कॅच पकडला ना बाहेर तर पार्टी टाइम किलर्स यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यावरती लावले. चेंडू सरळ निघून जाते. स्क्वेअर लेग लॉंग लेग पट्ट्याच्या मधोमध आणखीन एक येतोय चौकार. प्लस 50 अप 51 धावा म्हणजेच आता वागरालपाडा खुश असेल. ज्या पद्धतीने बॅटिंग केलंय विशालला आज संधी दिले त्याचं सोनं त्याने केलंय. चांगली बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक स्टायलिश देखणा पाहतच राहावा असा रुबाबदार षटकार. आणखीन एक षटकार येतोय. व्हॉट अ शॉट. पायामधला चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला तर चेंडूला खोदून काढलंय. सरळ टायमिंग नुसार काय फटका खेळलाय. पाहतच राहावा असा हा रुबाबदार देखणा षटकार. 57 धावा 3 बॉल 57 रन बॉल द्यायचा आहे. भौमिकनी जर सीमारेषेच्या बाहेर ऑडियन्स कॅच घेतली तर त्याच्याकरता पार्टी टाइम किलर्स यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 57 धावा. भौमिक संधी आहे 200 रुपये कमवण्याची. मग पाहिजे त्या वस्तू येतील. धावा झाल्यात 57 धावा. काय बॅटिंग करतोय विशाल. विशालच्या खेळीकडे पाहिलं ना तर आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्या टोटल 31 धावा 10 बॉल मध्ये. मागील मॅच मध्ये आतिश भोईरची इनिंग पाहिली. 47 धावसंख्या नॉट आउट राहिला. संघाच्या हिताकरता एखादा बॅटर असता तर 50 धावेकडे लक्ष दिलं असतं. आतिशने टीम कडे पाहिलं. ती मॅच नॉट आउट राहिला. ब्लॉक मधला चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु नाही. सध्या विशालचे बॅट लागते. ज्याची बॅट लागते त्याची हवा म्हणून स्ट्राईक वरती तोच खेळाडू हवा. 2 धावसंख्येने धाव पडक 59 धावा. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मड 11 आणि त्यांच्या अपोजिट आहे उत्तन बॉयज उत्तन. अजून एक. What a shot! So elegant, so beautiful, just looking like a wow. Sixer. डीजे आमचे थोडेसे मग्न आहेत परंतु काय षटकार खेचलाय. प्रेमात पडावे असा हा फटका आणि ही खेळपट्टी विशालच्या प्रेमात पडले. त्याच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी येते. 65 5 बॉल 5 बॉल 65 धावा. 39 वरती इंडिव्हिज्युअल स्कोर त्याचा आपण बघतोय. 39 या धावसंख्येवरती तो खेळतोय. म्हणजेच आतिश नंतर आता विशालचं नाव घेतलं जाईल. काय बॅटिंग केलंय. आणि पांडू संघ ओळखला जातो मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना. लो स्कोर नेहमीच थोडस अंगलट आलंय परंतु जेवढा हाय स्कोर द्याल ना तेवढा चेस करण्याची क्षमता पांजू या संघाकडे आहे. विसरता कामा नये. समोर आराध्य एलन वागरालपाडा. बॉलिंग अटॅक आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. 1 धाव सध्या कंप्लीट होईल. ही 1 धाव असेल लेग बाईटची. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावामध्ये 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा आहेत टोटल 66 आणि जिंकायला आहेत 67 धावसंख्येचा आव्हान. 66 आकडा आल्यानंतर लगेच 6-7 षटकार मारा आणि पांजू संघ मॅच घेऊन जा. परंतु आराध्य एलन वागरालपाडा संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. शेवटपर्यंत रंगेल ही मॅच अशी अपेक्षा आहे. मड 11 चा कॅप्टन आणि उत्तन बॉयज उत्तन संघाचा कॅप्टन. आरके दादांचं गाणं लावलंय. जिंकायला आहे 67 धावा सेकंड इनिंग मध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील मोनिश भगत, मोनिश पाटील, मॅन फ्रॉम
अंबाडी. थँक्यू सो मच. चला मड 11 आणि उतन बॉईज उतन. मड 11 आणि उतन बॉईज उतन दोन्ही संघांचे कर्णधार आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडूयात. फर्स्ट हाफ क्लिअर करतोय आपण. सेकंड हाफ मधला हा तिसरी मॅच आहे आजचा या पोल मधली. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल मड 11 आणि उतन बॉईज उतन या दोन संघांमध्ये. तर आपण टॉस करणार आहोत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 67 आय थिंक सो 67 धावांचा आव्हान जरूर पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे एक फायटिंग टोटल एक चांगला स्कोर जरूर उभा केला. पण ज्या पद्धतीने उल्लेख मगाशी केला होता की पांजू संघ बघा मोठा चेस करण्यामध्ये माहीर आहेत आणि मागच्या मॅचमध्ये 78 धावांचा रन चेस खूप चांगल्या पद्धतीने केला होता, ज्यामध्ये 47 नॉट आउट आपल्याला देखील पाहायला मिळालेलं. त्यामुळे एक मॅच जरूर रफ अँड टफ पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. त्यामुळे हे चॅलेंज वेगळं असेल आता पांजू संघाच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर वाघराळ पाळा 11 या संघाचा. कारण की वाघराळ पाळाची बेस्ट काय राहिलं तर त्यांची स्ट्रेंथ आहे त्यांची बॉलिंग. त्यामुळे फायटिंग टोटल जरूर आहे. मॅच जरूर रंगेल. चला या मड 11 आणि उतन बॉईज उतन या दोन संघांचे कॅप्टन आपण टॉस करिता यायचं. मड 11 आणि उत्तन बॉईज उत्तन दोन्ही टीम आल्या असतील. त्यांचे कॅप्टन येऊ द्या टॉसला. आज नितीन पाटीलला मिस करत असेल संघ, परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या पांजू संघाला आणि या स्पर्धेला YouTube लाईव्ह ते पाहत आहात दिका स्पोर्ट वरती. वेलकम नितीन पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. एक फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते टायगर अभी भी जिंदा आहे. दयाशंकर शुक्ला बॉलिंग मार्क वरती आलाय. मागील मॅचचा हिरो ज्याने 3 विकेट घेतले होते. उत्तन बॉयज उत्तन शेवटचा तुमच्यापर्यंत आयोजकांकडून कॉल आलाय की शेवटचा कॉल टॉसला आला नाही तर मग आयोजक विचार करतील. जाऊया मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. अलंकार भोईर स्ट्राईकला आहे, जो पहिल्या बॉलवरती षटकार मारण्याची किमया अनेक वेळा ज्याने केलंय का केलंय तर यावेळी देखील व्हाट अ कॅच, 100 कॅच आणि दाखवून दिले ये तो मेरे बाय हात का कॅच आहे. वीरेंद्र यादवने हा कॅच टिपलाय. पहिला विकेट अलंकार भोईर गोल्डन डक. आमचा रंजित केनी दादा गेची तलवार, आमचा रंजित केनी दादा गेची तलवार, आमचा रंजित केनी दादा गेची तलवार. रणजित दादा किणी यांचा टायटल सॉन्ग, त्यांचा कटआउट देखील आपल्याला पाहायला मिळतो व्यासपीठावर. आर के दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. दयाशंकर
एकदा का मूड मध्ये असला की बॅटर वरती कधी दयामाया दाखवत नाही असा हा गोलंदाज उत्तम संघाचा देखील कॅप्टन आलाय. पियुष भोईर आलाय आणि इथे समोरच्या दिशेने खेळलाय वाईड ऑन लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट. फक्त टॉस होईल, कोणती प्रतिक्रिया नसेल त्या ठिकाणी. पतवाडी संघ एका साइडला आणि उत्तम संघ एका साइडला आहे. यावेळी पुढचा बॉल आतिश भोईर कडेकडे खेळण्याचा इरादा होता, रन घेण्याचा प्रयत्न नव्हता की काय. आतिशला असं वाटलं की कॅच जाईल, परंतु फटका जो होता तो पॉवर कमी पाहायला मिळाली. एकच रन, एक या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. सध्या धावफलकावरती धावा आहेत, 2 बॉल फेकून झाले 3. 2 बॅटर सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. दयाशंकरचा पुढचा बॉल जास्त गतीमध्ये परिवर्तन करत नाहीत, परंतु इथे इन टू द गॅप मधून सरळ चेंडू निघून जातोय, सीमारेषी पार येतोय चौकार. थँक्यू. 4 ने धावफलक पुढे आलाय. 6च्या घरामध्ये 4 बॉल 6 धावा. प्रत्येक ओव्हरला 2-3 षटकार खेचावे लागतील. यावेळी पायावरचा चेंडूला सरळ स्लॉग हिट केलंय आणि पाठवून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. पियुष भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. पाच बॉल 10 धावा. उत्तम बॉयज उत्तम संघ टॉस जिंकला. निर्णय काय आहे? उत्तम टीम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. थँक्यू. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. शेवटच्या बॉल वरती थोडंसं व्हेरिएशन होतं, खाली राहिला, थोडा सरप्राईज केला आणि काढून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 10 धावा. जिंकायला 67 धावसंख्येचं आव्हान आहे. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत 57 धावा. 57 जीतने के लिए चाहिए 18 गेंदों में. 18 बॉल 57 ची गरज. अतिशय तर मुमकिन आहे. 19 धावा षटका मागे काढायच्या आहेत आणि या मैदानावर तितक्याही मोठ्या नाही आहेत. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिले एव्हरेज नुसार पहिल्या इनिंग मध्ये 7 ते 8 षटकार येत आहेत आणि तेवढेच ठोकायचे देखील आहेत. 10 रन आलेत, इथून 5-6 षटकार आले किंवा 7-8 षटकार आले तर पांडू संघ वर्चस्व दाखवू शकतो. 18 बॉल मध्ये त्याच इराद्याने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. अवनीश आलाय विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. आतिश करता पहिला बॉल. अवनीशचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळले, समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय. स्टँड अँड डिलिव्हर. काय पॉवर हिटिंग स्ट्रोक होता. षटकार. आतिश भोईर काय बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. मागील मॅच पासून बॅट लागले आणि बॅट लागल्यानंतर धावांचा पाऊस येतोय त्याच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हर मध्ये कमी स्ट्राईक आली, एकच बॉल खेळला होता आणि या ओव्हर मध्ये आता स्ट्राईक आले. पुरेपूर फायदा घेण्याचा इरादा असेल अवनीश या गोलंदाजाचा. हो, पायावरचा चेंडू होता. पाहिलं तर इम्पॅक्ट पाहिला जातो, विकेट हिटिंग आहे की नाही हे पाहिलं जाते आणि तेच पाहिलं. विकेट मिसिंग चेंडू होता. लेग बाईटची 1 धाव येईल. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टोटल धावसंख्या आहे आतापर्यंत पांडू संघाची 17 धावा या फलकावरती लगावल्यात. अजूनही पाहिजे 50 धावा. येणारे बॉल आहेत 16 बॉल मध्ये 50 ची गरज. पियुष भोईर एक चांगला
फॉर्म मध्ये असलेला बॅटर, अष्टपैलू नेतृत्व त्याचं आपण नेहमीच पाहिलंय. या मॅच मध्ये देखील गरज आहे. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो लँड झालाय बरोबर सीमारेषेच्या बाहेर. पियुषच्या बॅट मधून येतोय एक वीरचषक षटकार. दिवानी दिवानी सारी दुनिया भाऊची दिवानी, दिवानी दिवानी सारी दुनिया भाऊची दिवानी, दिवानी दिवानी दुनिया कल्पेश दादाची दिवानी, दिवानी दिवानी दुनिया कल्पेश पाटीलची दिवानी. थँक्यू. भौमिक कडे कॅच कधी जाईल हा प्रश्न पडलाय आमच्या आयोजकांना देखील. भौमिकने कॅच घेतला तर 200 रुपये आहे त्याच्याकरता पार्टी टाइम स्किलर यांच्याकडून. स्लोवर वन अगोदरच फिंगर रोल केली, हलकीशी बॅटची एज लागली तेच दर्शविलं पंचांच्या माध्यमातून. धावपळक आता डॉट बॉलने पुढे येईल 23च्या घरामध्ये. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये पाहिजे आहेत 40 धावा, 44 धावा, 44 धावा. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल दबावाचा आहे पांडू संघाकरता आणि डॉट बॉल मध्ये प्रेशर रिलीज होईल. पियुष भोईर चांगली बॅटिंग करतोय. 19 धावा घ्यायच्या षटका मागे आणि आतापर्यंत 13 घेतल्यात. एक षटकार आला तर तो रिक्वायर रन रेट आहे ना तो मेंटेन राहील. जबरदस्त अवनीश कमबॅक करतोय. 2 षटकार आल्यानंतर दबाव जाणवलाय सध्या बॅटर वरती. अवनीशचा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि फिंगर रोल केला. लेग कटर बाहेर निघतोय. चेंज ऑफ पेस होता. संत गतीने हाताळलेला चेंडू थोडासा लांब ठेवला. अगोदर बॅट फिरली नंतर चेंडू आला. चांगला बॉलिंग अटॅक, अप्रतिम गोलंदाजी. अवनीशचे कौतुक करेन. 23 धावा झाल्यात. 12 बॉल 44 ची गरज. 22 धावा आता काढाव्या लागतील षटका मागे. 12-44. घेऊया एक डीजे ब्रेक. सचिन पाटील उमेळमान या ठिकाणाहून इथे आल्यात. मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या ऑन ड्युटी आहेत परंतु मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि विकास भोईर जवळचे मित्र आहेत आतिश भोईर आणि पांजू स्पोर्टचे. तर दोघांकडून या स्पर्धेला आणि पांजू संघाला शुभेच्छा आल्यात. बॉलिंग मार्क वरती प्रणव आलाय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 44 धावा. आतिश भोईर मागील मॅच मध्ये जशी बॅटिंग केली ना तशीच बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. मॅच थोडासा डिफिकल्ट झाला, अवघड आहे, अशक्य नाही. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही आतिश भोईरची ओळख आहे. 12 बॉल 44 ची गरज. प्रणवचा पहिला बॉल अगोदर बॅट फिरवली. आता एक वेगळा माइंडसेट दिसतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने एकच लेन ठेवले की थोडासा लांब ठेवू आणि सरळ लेग कटर चेंडू, ऑफ कटर चेंडू अशा प्रकारचे चेंडू टाकू आणि जास्त गती देण्याचा प्रयत्न नाही. हवा दिली जाते या बॉल वरती. थोडा फ्लाइट बॉल टाकण्याचा देखील इरादा आहे आणि म्हणून बॅटर फसतोय. सातत्याने एकच चुकी करतोय आडव्या बॅटने खेळण्याचा. 11 बॉल 44 ची गरज. आराध्य इलेव्हन वागरालपाडा या संघाला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. हा संघ मोठमोठ्या संघांना पराभव करण्याची ताकद ठेवतो. का ताकद ठेवतो तर या मॅच मध्ये ऍज अ बॉलर म्हणून चांगला बॉलिंग अटॅक या संघाचा देखील पाहिलाय. पण तो आतिश भोईर आहे. कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी षटकारांची आतिषबाजी करू शकतो. आतिश नावातच भरपूर काही आहे. अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात, अनेक वेळा मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर ज्याच्या नावावर आहे. म्हणून या मॅच मध्ये चालावं लागेल आतिशला. 11-44 ची गरज. पुन्हा एकदा यावेळी पाहिलं तर डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा आलाय. पंचांशी वाद घालू नका. यस, रिव्ह्यू घेतला जातोय. टीव्ही अंपायर येतील, ऑन स्क्रीन चेक केला जाईल वाईड बॉल आहे की नाही याकरता आमचे पंच आलेत वॉर्डरूम मध्ये.
सध्या हृदयामध्ये धगधग असेल आणि वाईट बॉलचा इशारा आलाय. रिव्ह्यू लॉस्ट. बॉलरला माहिती होतं पण तो दयाशंकरची जी एक्साइटमेंट आहे ना ती कुठेतरी हा रिव्ह्यू गमावलाय. तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू नाही आता बॉलिंग करताना. एक एक्स्ट्रा धाव येईल. 24 धावा झाल्यात. 43 ची गरज. ओ यावेळी आतिश भोईर सध्याच्या घडीला कडे खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळते. अप्रतिम. आतिश भोईर या मॅच मध्ये सध्याच्या घडीला 3 डॉट बॉल त्याने केलेत आणि बाकीचं पियुष भोईरने 4 म्हणजे 7 बॉल वाया गेलेत या मॅच मध्ये. धावसंख्या बरोबर येते परंतु कुठे पाठलाग करत असताना कमी पडतो. यावेळी मात्र आता पॉवर जे आहे ना थोडीशी कमी दिसते. आतिश भोईर यावेळी 1 धाव येईल. 1 या धावसंख्येने धावफलक 25 च्या घरामध्ये 42 ची गरज आहे. येणारे बॉल 9 बॉल मध्ये 42 ची गरज म्हणजेच 9 मध्ये मारायच्यात 8 षटकार. सहा 7 कितीही षटकार मारा. यावेळी कॅच कॅरी केलाय. सूरजने टिपलाय हा झेल. संपलाय पियुष भोईरचा खेळ. विकेट डाऊन. असं नाही की मॅच गेलाय. मॅच आहे. 7 षटकार मारायच्यात 8 बॉल मध्ये. अंधू संघाकडे तो बॅटिंग अटॅक आहे. सचिन भोईर आलाय. गेम चेंजर बनावं लागेल त्याला देखील या मॅच मध्ये. 8 बॉल 42 ची गरज म्हणजेच 6चा पाडा वाचला तर 7 षटकार. मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिले बॉनीचं नाव घेईन उत्तन बॉयज उत्तन संघाकडून खेळत असताना गेलेला मॅच त्याने कमबॅक करून दिला होता. 5 षटकार ठोकले होते या ग्राउंड वरती. तसाच मॅच करावा लागेल. सचिन भोईर यावेळी पायावरचा चेंडू सिंगलने स्ट्राईक फक्त रोटेट होईल. या बॉल वरती जर षटकार आला नाही ना तर मॅचची हवा निघेल. 41 ची गरज. दयाशंकरचा आवाज जणू काय माईक लावलाय की काय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र आतिश भोईरने आशा जिवंत ठेवले या मॅच मध्ये. हाय अँड हँडसम. आणखीन एक येईल षटकार. येणारे बॉल 6 मध्ये 35 ची गरज. 6 बॉल 35 ची गरज होऊ शकतात. आणि आराध्य वागरालपाडा संघाने काय केलं तर त्यांचा जो मेन बॉलर आहे ना वीरेंद्र त्याला मात्र शेवटपर्यंत ठेवलंय जपून. आणि त्याच्याकरता आता 6 बॉल 35 ची गरज. 6 गेंदों में 35 रन चाहिए. वीरेंद्र आलाय. ओळखला जातो वागरालपाडा एक्सप्रेस म्हणून. एक जर पाहिलं अवनीश दयाशंकर आणि वीरेंद्र 3 आहेत. हे गोलंदाज टॉप लेवलचे टॉप क्लास गोलंदाज आहे. या मॅच मध्ये बघूया सचिन भोईर आपल्या नावावर एखादा रेकॉर्ड ब्रेक करेल का. पहिलाच बॉल. हे क्या हुई हात प्रश्न निर्माण झालाय. हातातून चेंडू असा टाकला की जाणून बुजून हा लेग कटर फ्लाइट देणारा. आणि कुठेतरी डगआउट मधून देखील आवाज आला असेल की हा बॉल कसा काय मिस केला सचिनने. 6 बॉल मध्ये 35 ची गरज होती. पहिला डॉट आलाय. 5-35 ची गरज. जर एक्स्ट्रा चेंडू पडले नाही तर आरामात आराध्य वागरालपाडा संघ.
या मॅच वरती वर्चस्व दाखवेल. विशाल आलाय आणि विशालने टिपलाय हा झेल. परतावा लागेल सचिन भोईरला. बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. जबरदस्त संगीत पेश केलं जाते. ऊर्जा देण्याचं काम डीजे भाई आमचे करतायत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंकरता ही ऊर्जा असेल आणि बरोबर तो जाणता राजा झेंडा लहरताना दिसतोय. 4 बॉल मध्ये औपचारिकता शिल्लक. जर एकही चेंडू एक्स्ट्रा आला नाही ना तर मॅच बनले. वागरालपाड्याच्या बाजूने आणि या बॉल वरती कॅच सुटलाय. काय बॉलिंग अटॅक आहे. म्हणून काही संघ आराध्य इलेव्हन वागरालपाडा संघाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु आराध्य इलेव्हन वागरालपाडा संघ जो आहे ना मोठमोठ्या संघांना पराभव करण्याची ताकद ठेवतो. आणि असा का उल्लेख आम्ही करतोय की 6 बॉल 8 एका स्पर्धेमध्ये 4 टीमला लगातार 4 मॅच मध्ये करून दिल्या नव्हत्या या 4 बॉलरने. आता मात्र आतिश भोईर जाता जाता धावसंख्येचा जो ग्राफ आहे ना थोडा हलका करण्याचा प्रयत्न आणखीन एक येतोय. आतिशच्या बॅट मधून षटकार. चार बॉल 39 धावा. आणि ज्यावेळी पांजुस्फोट गोलंदाजी करत होताना सचिन भोईरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा होत्या. तिथून 16 पियुषने दिल्या, 19 रवीने दिल्या, सचिनने 25. तो ग्राफ वाढत गेला. बॅटची एज पाठीमागच्या दिशेने बॉल आज पकडावाच लागेल. ज्या पद्धतीने आउटफील्ड आहे म्हणून आतिश भोईर एकटा जर चांगली बॉलिंग करत असेल तर इतर गोलंदाजाने देखील चालणं गरजेचं होतं. 6 रन पहिल्या ओव्हर मध्ये आल्या त्यावेळी वाटलं की 40च्या वर धावा जाणार नाही, 50च्या वर जाणार नाही, परंतु इतर 3 गोलंदाजांना जो मार पडलाय ना तोच मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. हवेत हवेत आणि इथे मात्र या मॅच वरती वर्चस्व दाखवलंय आराध्य इलेव्हन वागरालपाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. आजच्या दिवसातला अंतिम मॅच खेळणार आहे आराध्य इलेव्हन वागरालपाडा. 2 मॅच जिंकलाय, 2 मोठ्या संघांना पराभवाचं पाणी पाजलंय आणि आजचा दिवस आतापर्यंतचा दिवस गाजवलाय आराध्य इलेव्हन वागरालपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली विशाल. हा ठरलाय या मॅचचा हिरो ज्याने केल्यात नॉट आउट 39 धावा. काय बॅटिंग केले विशालने, जबरदस्त. एका लाईनअप मध्ये या पांजू टीम आणि वागरालपाडा देखील हँडशेक करण्याकरता. याचे विशाल मॅन ऑफ द मॅच. उत्तम बॉयज उत्तम टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला तर फिल्डिंग लगेच सेट करा. आणि बॅटिंग मडपतवाडी संघाने आपले सलामीची जोडी एक्स्ट्रा मेंबर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पाठवायचा आहे. विशाल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. हार्डलक पांजूस्फोट पांजू, परंतु जबरदस्त खेळ दाखवला. काल देखील सपाले या ठिकाणी 80 धावा चेस